महापालिका, पोलीस आणि महावितरण यांचा एकत्रित नियंत्रण कक्ष 1 जूनपासून कार्यान्वित होणार. महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे निर्देश. मान्सूनपूर्व आढावा बैठकीत यंत्रणांच्या समन्वयावर झाली चर्चा. मोबाईल नंबर आणि पर्यायी नंबर सुरू राहील याची अधिकाऱ्यांनी घ्यावी दक्षता. नैसर्गिक आपत्तीच्या काळात सर्व यंत्रणांमधील समन्वय उत्तम असावा यासाठी महापालिका, पोलीस आणि महावितरण यांचा एकत्रित नियंत्रण कक्ष 1 जूनपासून कार्यान्वित होणार आहे. कोणत्याही प्रकारच्या आपत्तीमध्ये यंत्रणांनी अतिजलद प्रतिसाद द्यावा, त्यावरच त्यांच्या कार्यक्षमतेचे मूल्यांकन होईल, असे प्रतिपादन ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व यंत्रणांच्या मान्सूनपूर्व आढावा बैठकीत केले. ठाणे महापालिका क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्व यंत्रणांच्या समन्वयाचा आढावा घेण्यासाठी तसेच समस्यांवर मार्ग काढण्यासाठी मान्सूनपूर्व आढावा बैठकीचे आयोजन गुरुवारी सायंकाळी नागरी संशोधन केंद्र माजिवडा येथे करण्यात आले होते. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांच्यासह महापालिकेचे सर्व उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, विभाग प्रमुख आदी उपस्थित होते. त्याचबरोबर जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, प्रादेशिक परिवहन विभाग, तहसीलदार, शासकीय रुग्णालय, मध्य रेल्वे, हवाई दल, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, महावितरण, टोरंट पॉवर, MIDC, MMRDA, ST महामंडळ, ठाणे मनपा परिवहन सेवा, महानगर गॅस, अनिरुद्ध अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट, लायसन क्लब, जमाते इस्लामी हिंद, इंडियन रेड क्रॉस यांचे प्रतिनिधी या बैठकीस उपस्थित होते. उपायुक्त आपत्ती व्यवस्थापन GG गोदेपुरे यांनी सर्व यंत्रणांकडून अपेक्षित असलेल्या कार्यवाहीबद्दल सादरीकरण केले. उपस्थित प्रतिनिधींनी त्यांच्या विभागांच्या मान्सूनपूर्व तयारीबद्दल माहिती दिली. तर बैठकीची सांगता अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी यांनी केली. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्टी हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाण्यात दारू विक्रेत्यांवर छापे. 23,55,000चा मुद्देमाल केला जप्त. राज्य उत्पादन शुल्क विभागाने ठाणे जिल्ह्यात सामूहिक छापासत्र राबवण्यात आल्याची माहिती कोकण विभागीय उपायुक्त प्रदीप पवार यांनी बुधवारी दिली. या छापासत्रात 31 गुन्हे दाखल झाले असून गावठी दारूच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या 59,000 लिटर रसायनासह 23,55,000चा मुद्देमाल जप्त केला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कोकण विभाग ठाण्याचे उपायुक्त पवार यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 7 मे रोजी मुंबई, ठाण्याच्या विविध पथकांनी सामूहिक छापासत्र राबवले. उपायुक्त पवार आणि ठाण्याचे अधीक्षक डॉक्टर निलेश सांगणे यांनीही या छाप्यात प्रत्यक्ष सहभाग घेतला होता. अड्ड्यांवर कारवाई. पवार यांच्यासह ठाणे भरारी पथकाबरोबरच मुंबई उपनगरच्या अधिकाऱ्यांनी दिवा, गावखाडी भाग, घेसर, खर्डी आणि आलिमघर या ठिकाणी मद्य निर्मितीच्या
अड्ड्यांवर कारवाई केली, तर ठाण्याचे अधीक्षक डॉक्टर चांगडे यांच्यासह भरारी पथकाने छोटी देसाई, मोठी देसाई, आगसन परिसरात छापासत्र राबवले. उपअधीक्षक एस.टी. माळवे यांच्यासह ठाणे आणि मुंबईच्या पथकाने सरळांबे, अंजूर आणि वाशाळा भागात कारवाई केली. मुंबई शहर उपअधीक्षक सुधीर पोकळे यांच्या पथकाने मुंबई आणि ठाण्याच्या 7 पथकांसह अंबरनाथमधील वासरगाव, हाजीमलंग, कुशिवली, माणेरागाव, द्वारलीपाडा आणि कुंभालीमध्ये कारवाई केली. कारवाई यापुढेही सुरूच राहणार. कारवाईत मुंबई, ठाण्यातील 20 अधिकारी व 40 कर्मचारी सहभागी झाले होते. बेकायदा मद्य निर्मितीच्या एका अधिकृत तर 30 बेवारस ठिकाणी छापासत्र झाले. यामध्ये 31 गुन्हे दाखल झाले. गावठी दारू निर्मितीसाठी लागणारे 59,980 लिटर रसायनांसह इतर सामग्री असा 23,55,210 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई अशाच प्रकारे चालू राहणार असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाने दिली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचार फेरीला घोडबंदरमध्ये तुफान प्रतिसाद. महाविकास आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार राजन विचारे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. उच्चभ्रू वस्ती समजल्या जाणाऱ्या घोडबंदरमध्ये तुफान प्रतिसाद मिळाला असून यंदा ठाणे लोकसभा मतदारसंघात मशाल पेटणार असा विश्वास मतदारांनी व्यक्त केला. कोण आला रे कोण आला असली शिवसेनेचा वाघ आला, उद्धव साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ हे महाविकास आघाडीचा विजय असो या जयघोषाने आज घोडबंदर परिसर दुमदुमून गेला. महाविकास आघाडीच्या वतीने आज घोडबंदर पट्ट्यात बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या बाईक रॅलीची सुरुवात वाघबीळ नाका येथून करण्यात आली. त्यानंतर प्रेस्टिज रेसिडेन्सी, डीमार्ट, पार्कवूड, संघवी हिल्स, हावरे सिटी, उन्नती, ग्रीन चौक, ग्रँड स्क्वेअर, ऋतू एनवेल, साईनगर, हायपर सिटी, पारिजात गार्डन, रोसा गार्डेनिया, विहंग व्हॅली, पुराणिक होमटाऊन, होरायझन, नागला बंदर, भाईंदरपाडा, लोढा, स्प्लेडोरा, ओळा नाका, पुराणिक सिटी, कासरवडली गाव, महालक्ष्मी टॉवर, विजय पार्क, विजय गार्डन, विजयनगरी, वाघबीळगाव या परिसरातून मोठ्या जल्लोषात बाईक रॅली काढण्यात आली. यावेळी जिल्हा प्रमुख केदार दिघे, ओवळा माजिवडा संपर्क प्रमुख नरेश मणेरा, प्रवक्ता अनिश गाडवे, विभाग प्रमुख महेंद्र पाटील, किरण जाधव, अकबर शेख, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष सुहास देसाई, विक्रम खामकर, उमेश अग्रवाल, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य युवासेना धनश्री विचारे, लतिशा विचारे, आरती खळे, विभाग संघटक कविता मनोज, निलोफर शेख, मनीषा रॉय, मोनिका पाटील, वासंती राऊत, सोनल शेट्टे, दीपाली गोरे आदींसह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाणे लोकसभा मतदारसंघाचे महायुती पुरस्कृत शिवसेना उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारार्थ पडवळनगर ते नारायण कोळी चौक येथे निघालेल्या प्रचार फेरीत राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे महिला, युवक, विद्यार्थी पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाणे लोकसभा मतदारसंघाचे महायुती पुरस्कृत शिवसेना उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारार्थ पडवळनगर ते नारायण कोळी चौक येथे गुरुवारी 9 मे रोजी सायंकाळी 5 वाजता निघालेल्या प्रचार फेरीत राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते, ठाणे पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांच्या
नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे महिला, युवक, विद्यार्थी, पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लोकसभा मतदारसंघाचे महायुती पुरस्कृत शिवसेना उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारार्थ गुरुवारी 9 मे रोजी सायंकाळी 5 वाजता पडवळनगर येथून निघालेल्या प्रचार फेरीत सहभागी झाले होते. ही प्रचार फेरी पडवळनगर, पंचपरमेश्वर मंदिर, किसन नगर नंबर 1, हिरामोती नगर गेट, डिसोजावाडी, सिंधुदुर्ग हॉटेल, दत्त मंदिर, रहेजा गार्डन, मेंटल हॉस्पिटल, कोपरी नवीन ब्रिज, बोगदा मार्ग, बारा बंगला चौक, आनंदनगर, कोपरी गाव, हनुमान मंदिर, शांतीनगर शाखा, ठाणेकरवाडी मार्गे शिव मंदिर, सिद्धार्थनगर शाखा, गावदेवी मंदिर, आनंद मार्गे आनंद सिनेमा, पैल गल्ली मार्ग, प्रेमनगर मार्गे गौतम मार्केट, मंगला हायस्कूल मार्गे अष्टविनायक चौक, नारायण कोळी चौक, एकविरा मंदिर येथे या प्रचार रॅलीचा समारोप करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा ब्लॉक फ्रंटल सेल विभागाचे महिला, युवक, विद्यार्थी, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सामील झाले होते. महाराष्ट्र के लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहब आपके बीच मौजूद है. आप सभी से नम्र निवेदन है कि एक बार मोदी सरकार आपकी बार 400 पार हमें करके दिखाना है.